आजच माझा झाला पगार, घेईना रोक नको उदार, गोष्ट ही पटली झटकन उठली, अशी कथा म्या गाजवली. जवा रात्री म्या अंटीची, जवा घंटी म्या वाजवली, जवा रात्री म्या अंटीची, जवा घंटी म्या वाजवली. आईला काय झालं, 8 महिने झाले तशी कंपनी पगार करीना. आईला काय खावा आणि काय आणावा हेच उमजाना काही. कवा करते काय माहिती बा, मरू दे बा. मग त्याच्यात आपली मालकीन भारी भेटली बघा घरावाली. त्या बिचारीनं अजून काही पैसे मागितले नाही. तिला सांगितलं होतं का कंपनी पगार करू नाही राहिली, थांबली बिचारी. एवढी तरी बरं आहे बा, समजदार बाई. नाही तर लई बाबा आपल्याला इडून पळायला लागला असत. चला आता आहे ना मस्त जेवण झालंय. आता आहे ना आज सुट्टी, थोडासा पडून घेतो आज. आता कोण आलं बो आता, काय डोक्याला ताण आहे आता. चांगलं थांबा आलो. काय डोक्याला ताण आहे, चांगलं सुट्टीच्या दिवशी बोललो. कोणाचं आलंच बघा ना. का हो मालकीन बाई, काय हो? तुम्ही हा मग आज काय अचानक? आज काय अचानक म्हणजे तुम्ही वरून मलाच प्रश्न विचार राहिले का? आज तुम्हाला सुट्टी ना रविवार? ड्रायव्हर सुट्टी. आज सुट्टी तर मग पगार कधी करीता तुम्ही? 8 महिने झाले, 8 महिन्याचं तुम्ही भाडं थकून ठेवलंय. तुम्हाला रूम खाली करावं लागेल बरं का, शिस्ती सांगते. मी गरीब आहे म्हणून त्याचा तुम्ही गैरफायदा घेऊ राहिले. खुशाल म्हणते काय हो मालकीन बाई, कशाला आल्या म्हणजे? मालकीन बाई शांत व्हा, ऐका. काय शांत व्हा? किती दिवस शांत बसायचं? अहो. किती दिवस शांत बसायचं? सांगा बरं तुम्ही. तुम्हाला काही लाज लज्जा शरम आबरू काही आहे का नाही? खुशाल भांड्यासारखं ऐकू राहिले तुम्ही. 8 महिने झाले, तुम्ही 1 रुपया तरी भाडं मला दिलं का तुम्ही मला भाडं? फुकाट राहू राहिले का तुम्ही इड? मला खर्चा पाण्याला पैसे लागती नाही का? मला परपंच नाही का? मी जरी एकटी म्हणून माझ्या पोटाला काही लागत नाही का? लागत ना. हा मग ते आम्हाला कळत मालकीन तुम्हाला बाई. कळत होतं तर मग तुम्हाला भाडं द्यायला का रोग झाला होता का? मी म्हणले जाऊ दे बाई, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले, आताच देईल मगच देईल, आताच देईल मगच देईल. तुम्ही तर 1 दिवस भाडं द्यायचं नाव घेऊन राहिले. पहिलं तुम्ही निघा बरं, पहिलं निघा. तुमचे बाचके वचके लगेच फेकून देते मी आता. लगेच अजिबात इथं राहायचं नाही. हो काय मालकीन बाई ते राहू द्या, थांबा. राहू द्या काय? माझं ऐका दोन. काय ऐकायचं तुमचं? तुमचं काय ऐकायचं? दुसरा भाडेकरी टाकून देते. दुसरा भाडेकरी असं तर त्यांनी मला महिन्याला भाडं दिलं असतं. तुम्ही विचार करा, आज एवढा मोठा तुम्हाला फ्लॅट राहायला दिला. 5,000 रुपये भाडे. 5,000 तुम्ही हिशोब करा, 8 महिन्याचे पैसे झाले किती? आणि रात्रीच्याच एखाद्या दिवशी तुम्ही पळून गेले, मग काय तुमचं काय घ्यायचं मी? काय घ्यायचं? मालकीन बाई मी पाळणारा माणूस नाही. अहो तुम्ही पाळणारा नाही म्हणजे तुम्ही चांगलीच आहे असं कशावरून? लोक असं फसू राहिले आता. राहत्या भाडं देती नाही, जात्या पळून निम्या रात्रीचीच बाजा उडाळून. तसं तुम्ही केलं तर मी काय करायचं? तोंडात मारायला मला कोणी राहणार नाही. नाही तुमचं भाडं मी देऊनच जाईल, पण माझं पेमेंट वाहू द्या. अहो तुम्हाला तरी असं घरामध्ये काही महागारात साखर नाही राहिली चहा प्यायला सांग. अहो साखर नाही राहिली तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. मग तुम्हाला एवढं येवत होतं तर तुम्ही भाड्याचा रूम घ्यायचाच नाही एवढा मोठा. तिकडच राहायचं कुठं खाट्यामध्ये. आम्हाला माहित नव्हतं ना माई कंपनी अशी दागा दी. काय दागा देईल तर सोडून जा ना. मग तुम्ही पहिले निघा बरं. अजिबात काही थांबायचं नाही. ऐका ना. तुमचं काय भाषा बोला ते राहू द्या हो. पहिलं तुम्ही निघा बरं. ऐका मी काय म्हणतो. नाही ऐकायसाठी मी येले. तुम्हाला सांगते आता या टायमाला मी भाडं घेतल्याशिवाय राहणार नाहीये. मला 8 महिन्याचं असं मोजून मला इकडे पैसे द्यायचे, नाही तर मी तुमचं हे बिराड अख्खं बाहेर फेकणार आहे आता. अहो मालकीन बाई मी तुमचं सगळं देतो. सगळं देतो म्हणजे पेमेंट मग द्या ना, मग टाका ना. मग लगेच देणार आहे मग तुम्ही? 15 दिवस थांबा. म्हणजे अजून 15 दिवस वाट पाहायची का मी? अहो मला टिकून दिले का मी लगेच तुमचे देतो. अहो असं तुम्ही मला प्रत्येक महिन्याला म्हणून राहिले, तिकून आले का लगेच तुमचे देतो?
मालकीन बाई ऐका, पैसा आहे ना देणारच आहे मी. या बाई एवढ्या रागू काही नका. या इकडे बसा या. मला काही सांगायचं नाही, मी बसायला आलेली नाही इकडं हो. तुमच्या इथं. मला बाकीचं काही आवड काव नाही, मला लाडी गुडी लावायचं काम नाही. पहिलं माझं भाडं टाका. या बा तुम्हाला आहे ना सांगून देते, तुमचं नाव काय म्हणले? गणपतराव काय? गणपतराव हा काय काढे. काढे. या बा गणपतराव, तुम्ही काढे असो नाही तर घाले, मला त्याच्याशी काही घेणं नाही. पण मी तुम्हाला काय सांगते ऐका, मी आता आजचे दिवस परत चालले. आजचा एक दिवस तुम्हाला देते. आज जर तुम्ही मला उद्या आल्यावर जर भाडं दिलं नाही तर तुमचं सांगते अख्खं सामान बाहेर फेकून देईल मी. परत तुम्ही मला एक शब्दाने बोलायचं काम नाही मग. हा करतो हा करतो नाही, बाकीचं मला काही सांगू नका. ऐका ना मालकीन बाई, हा. थोडं बसा ना. नाही मला बसायला टाइमच नाही. बसायचा संबंध येतो कुठं? संबंध माझा येतो भाड्यापाशी. मी काय येणं तुमच्या घरी काय बसायला न उठायला चहा पाणी घ्यायला येईल नाही. आला कधी ना भामट्याचं रूप घ्यायचं नाही. मला उद्या जर भाडं भेटलं नाही ना, तुम्हाला सांगते तुमच्या नावाची पोलीस स्टेशनला कंप्लेंट करीन. गणपतराव काढे. हो ठीक काढून ठेवायचे पैसे उद्या मला. आडनाव तर लय मोठं आहे तुमचं, काढे. आणि पैशाचा तर ना पता. व ते काढून टाकले, नाही तर लगेच दिले असते पैसे. काढून टाकले म्हणजे काढले म्हणजे? अहो मालकीन बाई होते ते काढले. काय बोलू राहिले तुम्ही? म्हणजे काय काढले? पैसे हा मग म्हणजे होते हा. बँकेमध्ये, हा. ते काढले हा. आणि ते खर्च होऊन गेले. हा का? मग ते काय माव खर्च केले का तुम्ही? का अहो. मला दिले का तुम्ही भाड्याचे? तुमच्यावर नाही केले, मी घरातच केले. मग घरात केले तर तुमच्यासाठीच केले ना. तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, मला बाकीचं सांगायचं नाही. मला पहिलं भाडं द्या. मला एक सुद्धा शब्द तुमचं उद्या कारण ऐकून घेणार नाही मी. आता जाते मी, शिस्तीत सांगते. उद्या जर तुम्ही मला पैसे दिले नाही, तुम्हाला घराबाहेर हाकलीलच. तुमच्या नावाची पोलीस स्टेशनला कंप्लेंट देईलच. काय? आणि वरून उद्याची उद्या मी अख्खं भाडं सुद्धा घेईल तुमच्याकडून. 1 रुपया तुम्हाला सोडणार नाही. हा बर करतो काहीतरी. काहीतरी करतो नाही, करायलाच पाहिजे. बसले असते थोड्या. नाही उद्या भाडं करून ठेवा, मला बाकीचं सांगू नका. हा झालं. इडा हात लावला तुम्ही? नाही असं आहे ना, करायला गेलं तर लागलं बुवा. उद्या मी परत जाणार नाही पैसे घेतल्याशिवाय. हो ते करील काहीतरी. वा ते काय बा, काय मालकीन बोलून गेली फडा हं? पण मालकिनीचा नवरा मरून जायले. मालकीन दिसायला काय सुपर आहे रे. पाहिला अशी गोंडच हो. ही मालकीन बाई तर येऊन लई बडबड करून गेली. लई खराब बाई आहे येड्या. आईला कंपनी पेमेंट करून नाही राहिली. पण आता उद्या आल्यावर हिला पैसे देऊ कुठून? उद्या मालकीन बाई आल्यावर भाडं घेतल्याशिवाय जाणार नाही इडून. आजच किती बाना करून गेली बाई. उद्या पैसे मला टाकायचेच म्हणजे टाकायचेच. आईला आता काय करावं बा. लई डोक्याला ताण झाला बा. आहे ना, पाहतो काहीतरी जुगाडच करतो. जाऊ दे. आज मालकिनीचा नवरा मरून जायले, पण मालकीन कशी गुपगुपीत रे. दिसायला भारी आहे. आहा थांबच. आईला काय जुगाड करावा काय समजाना बा. आता का मालकी हो आलो ना, थांबा ना. उघडी तो कोण आहे? मालकीन बाई आल्या? मग आले म्हणजे यावा ना मध्ये. ते टाका बरं पैसे. मला ना आता आज काही जास्त वेळ नाही तुमच्या संग बोलायला. तुम्हाला सांगितलं होतं ना. हो मालकीन बाई ऐका ना, तुम्ही ना थोड्या बसा ना, सांगतो तुम्हाला. अहो मी तुम्हाला काय सांगून गेले, मला काही सांगू नका, शिकू नका. मी उद्या आल्यावर पहिलं मला भाडं द्या, नाही तर मी लगेच रूम खाली करून घेईल तुमचं. अहो मालकीन बाई मी द्यायला कबूल आहे, नाही कुठं म्हणतो, पण त्याचा बसा मी सांगतो तुम्हाला. काही बसा उठा काही बस. चालू. अहो मालकीन बाई काय झालं, माझं दुःख ना तुमच्या पायी सांगतो बा. आता तुमचं दुखणं काय? तुमची कंपनी
पेमेंट नाही करू राहिली तर मग त्याला मी काय करणार आहे? अहो तुम्ही नाही काय करणार तर मी तुमचे पैसे ना देतोय हो, नाही म्हणतच नाही ना. एवढ्या काय गरम होऊ नका हा बर का. मी तुम्हाला पाहिजे तर गार करतो बा, हा गार करतो. म्हणजे ये बा लिंबू पाणी पाजून काहीतरी. मी तुमच्या इथे लिंबू पाणी सरबत रसना थम्सअप काहीच घ्यायला आलेली नाहीये. मला पहिलं भाडं टाका तुम्ही. देतो मी भाडं देतो. काय सारखं देतो 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 करू राहिले? अहो देतो मालकीन बाई. थोडा तर दम काढा. एवढं तापल्यावर कसं व्हायचं सांगा बा. ते तुम्ही असा हात अहो हात लावू द्या. लावला म्हणजे काय सांगायचं तुम्हाला. हो मालकीन बाई, हा तुमचा नवरा कधी वारलं? ते तुमचं नवरा आव मालकीन बाई, हा मग तुमचा नवरा वारला तर तुमचा नवरा मरून किती वर्ष झाली? झाले ना आता 5 वर्ष झाले. किती? 5. 5. हा. मग तुम्हाला पोरं सोरं काय? मला आहे ना एक मुलगा आहे. हं. हा पण काय आता तो मुलगा पण त्याचं लग्न झालं मागच्या वर्षी. हा. तो त्याच्या बायकोला घेऊन बाजूला राहतो. मग मी आहे, मला हा एक फ्लॅट आहे, तिकडं बाजूला एक घर आहे. मग ते बी भाड्याने दिले, त्याचं भाडं येतं. याच्यावर जगते मी. त्याच्यामुळं तुम्हाला म्हणले ना माझं भाडं देऊन टाका. तर तुम्ही काही भाडं देऊ नाही राहिले, त्याच्यामुळं मला नुसतं टेन्शन आलं. का हो मालकीन बाई, मग तुमच्या नवऱ्याला वारून एवढे दिवस झाले, तुम्हाला एक विचारू का? विचारू का बा? अहो विचारल्याचा राग नाही ना येणार? नाही नाही, त्याच्यात काय राग आहे तेव्हा. आता 5 वर्ष नवऱ्याला तुमच्या मरून झाले, हा आणि तुमचं एवढं शरीर नवतारणं, मी एवढ्या नवतारण्या भांडे, मग तुम्हाला काही गोष्टीची आठवण नाही येत का? जवान बाई आहे ना ते. आता काय आठवण तर मस्त येते, पण मग आता काय करायचं, नवरा मरून गेलाय, मग आता त्याला काय विलाज आहे, त्याला काय पर्याय आता नवरा मेल्यावर. मग तुम्हाला वाटत नाही का असं करूशी बिरूशी वाटत नाही? काय करूशी? काय करूशी? अहो माणसाच्या पोटाला जर भूक लागली का ते म्हणतच ना, पोट म्हणत ना जेवून घे. असं काही वाटत नाही का मालकीन बाई तुम्हाला? आता मस्त वाटत नाही, तुम्हाला सांगितलं ना, पण आता नवरा नसल्यावर काय करायचं. आता शेवटी किती जरी भूक लागली तरी भूक मारून तसं बसावंच लागतं ना. आता भूक लागली तर माणूस स्वयंपाक करून जेवू शकतं, पण दुसऱ्या गोष्टीची आठवण आल्यावर काय करू शकतं माणूस, त्याला काही पर्याय? त्याला मालकीन बाई त्याला पर्याय आहे ना. का आहे? काय पर्याय? अहो मी बोलू का एक शब्द? बोला ना. मी ना, मला तुम्ही लय आवडा त्या. का? म्हणजे जसं तुम्ही इकडे येते ना तुमच्या खोलीवर, तसं मला तुम्ही खूप आवडते. जसं तुमच्या रूम मध्ये राहायला आलो ना, तसं माझ्या जेवणीत असा खळबाळ खळबाळ करतो. पण असं झालं मालकीन बाईला विचारू का नको, विचारू का नको, विचारू का नको, असं घाबरत माणूस. म्हणजे काय विचारायचंय तुम्हाला? काय नाही, मी ना तुमच्यावर खूप प्रेम करतोय. मालकीन बाई, तुम्ही मला आहे ना खूप आवडत्या. आणि अजून आहे ना माझंही लग्न व्हायला नाही. तुमचं लग्न नाही व्हायचं? नाही ना. मोकळेच आहे तुम्ही? मी मोकळाच आहे. मला तर लय ध्यान येत, असं होत नुसतं सळसळ करत. काय ध्यान आलं? काय सळसळ करत? हे पोट बीट. पण ना ते असं काही कुठं जुगाडत जमाना. लग्न करून घ्या ना मग. अहो लग्नाला पुरी कोणी द्यायला?
का मालकीन बाई हा मला तर फक्त खाली 12,000 पेमेंट आहे हा. कोणीच पोर देत नाही हो मला हा का हम्म. हा हा मला असं वाटतं हा मग आपण दोघही ना एकमेकावर प्रेम करू हा हा तुम्ही त्या गोष्टी पण वंचित आहे हा. आणि मी त्या गोष्टी पण वंचित आहे हा या बा तुम्ही जर माझ्या प्रेमात पडले किंवा मी तुमच्या प्रेमात पडलो मग तुमचा आत्मा सुखी राहील माझा आत्मा सुखी राहील हा नाही दोघांचा आत्मा असा तुप्त होईल हा तुप्त होईल दोघांचा आत्मा तुप्त हा म्हणजे असा समाधानी होईल समाधानी हा नाही का हा ते आहे पण मग ते असं चांगलं वाटतं का अहो चांगलं वाटतं का म्हणजे आत्ताचा तुमचा एवढा नावताना जीव आहे महानावताना जीव आहे माझ्या आजा करून मारावा हं? कसं लोक नाव ठेवी त्या नाव अहो लोक काय नाव ठेवणार आहे तुम्ही फक्त या बाई इथं तुमचीच खोली आहे. रविवारी सुट्टी राहते हा बरोबर का नाही हा मग रविवारच्या दिवशी तुम्ही ना माझ्याकडे येत जा मी ना तुम्हाला मस्त नवऱ्याचं प्रेम देईल असं म्हणते का? हो आता तुम्हाला एक सांगू का हं? तुम्ही अशा हात लावी त्यांना तर मला नुसतं कस तरी हो राहिलं असं बर का मालकीन बाई हा बरोबर आहे ना मग 5 वर्ष झाले तुमचा नवरा मरून हा. तुम्ही पाक्यात तुंबल्या ना हा मग तुमले हा म्हणजे तुम्हाला ते भेटलंच नाही ना 5 वर्षापूर्वी हा आता कसं आहे माहितीये का तेव्हा तुमचा आत्मा आहे ना हा. असा खळबळतो तुम्हाला एक सांगू का हं? मला पण हे असं करायला काही चांगलं वाटत नाही पण आता तुम्ही एवढं सखुशीने म्हणून राहिले तुमचं पण लगीन व्हायला नाही हं. आणि माझा तर नवराच मरून गेलाय म्हणजे हा. आता मला परत पर्यायच नाही पर्याय काय नाही. तुम्हाला तरी बायको वगैरे केली तर प्रेम भेटेल पण आता मला तर पर्यायच नाही नाही तर मग आता तुम्ही एवढे म्हणून राहिले आणि मला पण आहे ना असं कसं तरी झालंय ना झालं ना आता कसं एवढे दिवस झाले मी बी तशीच आहे ना हो. अहो तुम्हाला तर कस तरी झालंय पण मला तर असं झालं हा कवा करीत ते झालं ना माझी तुम्हाला खुश करतो मी हा, पण कोणाला काही म्हणू नका बरं नाही म्हणणार ते तिकडं सून वगैरे राहते ना कोणाला कधीच काही बोलू नका हो मालकीन बाई मी का आता म्हणणारा मुलगा आहे का हा हं? माझ्या शरीराची आयुष्य होती ना मला सुख भेट का मालकीन बाई हा पण तुम्हाला एक सांगतो ऐका हा या बा तुम्ही म्हणशाल हा. का यानं मला प्रेम दिलं हा हं? आणि आता याचं भाडं भेटणार नाही काहीच नाही हा पण तसं काहीच नाही बर का हा हा माझं जेव्हा पेमेंट झालं हा तर तुमचं लगेच मी पैसे त्या सगळ्या महिन्याचं भाडं देऊन टाकणार तुमचं हा का हा असं मनात काही आणू नका हा बया घेऊ का असं हात हा घ्या 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 तुम्ही किती चांगले काय बाई मी मग आले आणि फडा 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 तुम्हाला बोलून गेले मला काय माहित तुमचा एवढा स्वभाव चांगला आहे तुम्ही मला आता एवढं प्रेम देऊ राहिले तरी तुम्ही म्हण मी भाडं देऊन टाकील पण नाही ना तुम्ही एक काम करा वाटलं तर ना भाडं नका देऊ तुम्ही मला नाही 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 छा 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 तुमचं भाडं देणार अहो जाऊ दे ना आता तुम्ही मला एवढं प्रेम देणार आहे आणि मग तुमच्याकडून भाडं घ्यायचं म्हणजे चांगलं वाटतं का ते मी काय म्हणतो मी लय प्रामाणिक माणूस आहे हा हा तुम्हाला सांगतो मी माझं पेमेंट झालं का तुमचे लगेच पैसे देणार आजपर्यंत मी कोणाचा 1 रुपया ठेवला नाही आणि तुम्हाला प्रेमही देणार हा येते का मधी येत्या इड नका हा आय आय असं करू चला मधी ते असं नाही करीत पण ते होतं ना तसं होतं म्हणजे अहो मला तास झालं कवा मध्ये याल हा तेर मला गरम झालं हा का ते लई गाबा गप चालल मध्ये हा हा सबर का मालकीन बाई माय ना तुम्हाला सांगतो हात्याला एवढं गुलाम आहे ना हा तुमच्या 5 वर्षापून तुमचा नवरा मेला ना हा अहो तुम्हाला आठवण सुद्धा 5 वर्षाची काढून टाकेल मा हात्याला इतकं गुलाम आहे हा का हा नाही तर मग तुम्ही हात लावून पहा हा
हा हत्याऱ्याला. मधी लावते ना. हा तुम्ही मोजमाप घेऊन टाका. हा हा सर चोपड सटक आहे. दही चालतं दही चालतं. हा का? नुसता बळी नांगरच. हा का? कधी जात हा. बाहेर येत. हा मधी जात बाहेर येत. मधी जात हा. बाहेर येत. पाय बळी नांगराचा खोलच चालतो. हा का? कळत तिथे गेल्यावर कळत. बरोबर. मी काय म्हणते, तुम्ही नका देऊ मला भाडं. म्हणजे तशी मला अडचण आली ना तर मी तुम्हाला सांगेल तेव्हा थोडीफार देत जा. आणखीन बाई ते पैशाचा नका विचार करू. मला पैसे भेटले का तुमचं सगळं पैसे मी देऊन टाकणार आहे भाड्याचे. असं म्हणते. तुमचा रुपया नाही ठेवणार. हा का? हो नाही पण मी घेणारच नाही. हा ते पाहू आता पुढं. हा. पण चला आता नकाच आता तुम्ही मला एवढं प्रेम देऊ राहिले आणि ते भाडं घ्यायला तुमच्याकडून चांगलं नाही वाटत. तुम्ही मला एवढे प्रेम देऊ राहिले. असं म्हणते का मालकीन बाई? हा. बरं चालेल चला. हा मालकीन बाई हा. मग तुम्ही ना अधून मधून येत जा रविवार पाहून सुट्टी. हा असं म्हणते. कधी कधी ना हा. संध्याकाळचे या गपची. असं हा मा नंबर घेऊ आहे ना तुमच्याकडं. हा. एक मिस कॉल दिला तरी मी घ्यायला येईल तुम्हाला. या इडच राहत्या तुम्ही. हा. हातक्यान लावलं हा. सातक्यान पळायचं तुम्ही. हा का? हं? चला काय? काय नाही काय नाही म्हणलं चला मध्ये. आता आहे ना हा. बर का मालकीन बाई हा. आता तुम्ही ना जेवढे अशा सुकेले ना हा. हं? अशा फुलावानी तुमचं चेहरा उमटल. हा का? का मालकीन बाई आता तुमचं असं होतं ना हा. आता आहे ना असं होईल. काय? हं? काय? एवढं 5 वर्ष झाले मरून हा. नाही का? आणि तुमचं तोंड कसं असं नाराज नाराज सुकून सुकून ते होतं ना झालं ना. हा. आता ते टवटवीत होईल. हा का? हा म्हणजे याचा अर्थ असा आहे हा. का एखादं झाड जर सुकत चाललं हा. का त्याला आपण पाणी टाकलं हा. ते पाण्यानं कसं असं असं असलं हा. ते असं असं मग ते डायरेक्ट असं होत हा. फुलून जातं मग मोठं होत. तुम्ही लय हुशार आहे बाई. हा असं आहे हा. ना. आता तुमच्या मी झाडाला पाणी टाकणार हा. का तुमचं तोंड सुद्धा असं उमाटणार. हा का? पण जाऊ द्या. काही म्हणा बाई. पण बरं झालं तुम्ही रूम मध्ये राहायला आले. कसं आता मला पण थोडस म्हणजे नाही का आनंद वाटेल खुशी वाटेल. कारण माणसाला त्या गोष्टीची गरज असतेच पाहिजेच. आणि तुम्ही मला थोडंफार प्रेम देत राहिले अधून मधून तर मी खुश राहील. तुम्ही खुश राहशाल. आणि काही नाही मला भाडं नाही दिलं तरी चालेल. राहा तुम्ही माझ्या रूम मध्ये. आणि असं हेच सांगायचं होतं तुम्हाला. पण ते काय मगाशी जर तुम्हाला एवढं बोलले मी तर त्याचा राग नका मानू बरं का. नाही राग मालकीन बाई त्याचा काहीच राग नाही मला. हं? बरं आवडा ना. आता आहे ना मला काही दम निघाला. हा. आता मी हा. ना खुशच करणार. हा का? हो मी आता मागून जातो. हा. मागून हा का? मला असं लय जोरात येत काय? करता. हा का? तुम्ही इकडून व्हा. आता फक्त मालकीन बाई हा. तुम्ही पाहत राहा. हा. आता खपा खप खपा खप खपा खप पुन्हा तुम्हाला वास नाही ठेवणार. हा का? फक्त कोणाला काही बोलू नका. कोणालाच नाही. मी झाडाला पाणी दिलं म्हणजे बास ना. हा. झाड फक्त आपल्याला टवटवीत करायचंय. हा. हो हो काळजीना जाम होऊन गेलं. आता कसं आहे माहिती आहे का तुम्हाला काय बोलायचं त्याचा अर्थ मला समजला. आता माझा नवरा नाही त्याच्यामुळे मला ज्या गोष्टी भेटायच्या त्या भेटून नाही राहिल्या ना असं तुम्हाला म्हणायचे. पण जाऊ द्या बाई तुम्ही माझी लई काळजी करीत आहे. आतापर्यंत एवढे भाडेकरी येऊन गेले पण तुमच्यासारखा एवढा असा समजदार माणूस कोणीच नाही भेटला. नाही ना. मी तुम्हाला मालकीन बाई तुम्हाला पाणी पोटभर पाहिजे. तुम्हाला आवडतो का दिसायला? दिसायला काय आता तुम्ही छानच आहे. हा आणि मी आवडते तुम्हाला. तुम्ही अहो तुमचा एवढा नवरा मरून गेला
पण अशा गुटगुटीत दिसते हो. हा ना, काय ते काय सांगायचं. लय भारी. असं वाटतं लगेच बिडावं काय. बरं बरं एक काम करा, टाइम झाला. आता तुम्ही फक्त असं टेका, मी मागून येतो. बरं आणखीन बाई, हा आता तुम्हाला असं खुश करतो का हा तुमच्या नवऱ्यानं केलं नसल. बरं बर का आणखीन बाई, हा आता काढी तो बर का, हा काढी तो काय काढित हत्यार काढी तो ना. हा हा हं? मी एवढ्या दिवसांनी करून राहिले ना आणि त्याच्यामुळे थोडं घाबरल्यासारखं होतंय. हा भाऊ देते नाही. सवय. आणखीन बाई हा तसं होतंय पहिल्यांदी बर का. हा हा हा, सवय लागेल त्याला बरोबर. हं? हा हा करू सुरुवात. हा मला आहे ना हा. दम नाही निघत बघा. हा हं. ऐक आ आ ऐक अहो मी काय म्हणते, हं. तुम्ही बाई घामच काढला. माझ्या नवऱ्यापेक्षा लय डेंजर आहे बाई तुम्ही. तुम्ही म्हणलेच होते हं. का मा हात्यार लय मोठे. ऐकलं ना आता. हा हा पण मग तुम्हाला शांत केलं ना मालकीन बाई. हा हा काय वाटतं, ऐक आ कसं काय वाटतं मालकीन बाई. अहो मी काय म्हणते, हं? बस ना आता. आता लगेच कटाळल्या बा. नाही कटाळले नाही, पण ते आता 5 वर्ष झालं सवय राहिली नाही ना. कसं वाटलं बाया तुम्ही लईच खुश केलं बाई मला. आणि मग अहो किती दिवसाची तुम्हाला भूक लागत होती. हा 5 वर्षे का आला म्हणते. त्या मान्यानं मालकीन बाई तुम्ही खूप दम काढलं हो. हा अहो माझा क्या दम तुम्हाला नसताना. लय घाम आला. हा मग आता अहो तुमचं शरीर तसं आहे ना हो. हा हं? हा बरं. बरं तुम्ही खुश, हा मी खुश. हा हा ज्याला जे लागत होतं ना हा तरी प्रेम मिळालं. हा आता इडून पुढे ना काहींचं जर प्रेम तुम्हाला दिलं ना, हा तुम्ही अशा टवटवीत दिशा. हा मी खुश असा टवटवीत चोपडाचं ना. हा हं? बरं मी काय म्हणते, हं? आता परत येईल मग मी तशी. या बा, हा तुम्हाला जेव्हा ध्यान आलं हा तेव्हा फक्त एक कॉल करा, हा मी मोकळाच का. हा आणि मलाही ध्यान आलं हा का लगेच तुम्हाला फोन करतो. असं म्हणते. चालेल चालेल, तुम्हाला जेव्हा आठवण येईल ना तेव्हा मला फोन करा. हा आठवण आली का लगेच तुम्हाला फोन करेल. आणि तुम्हाला आली का मला लगेच करायचा. बरं हा मला आहे ना तुम्ही पहिल्या कोण येत तर माझ्या मनात बसेल होते. आणि ते मन आज खुश झालं, खुश. आता रूम मला सोडायला लावणार नाही ना. बया काय बोलू राहिले तुम्ही. आता तुम्हाला रूम सोडायला कशी काय लावील. उलटा आता तुम्ही ना आयुष्यभर मा रूम मध्ये राहा मरेपर्यंत. कोण मरेपर्यंत. ते मी हा हा चालेल राहा तुम्ही आता बिंदास. आणि बाई मग काय बाई तुम्हाला फडाफडा बोलले, तुमचं सामान काढलं नाही ते काही मनावर घेऊ नका बरं का. नाही नाही मालकीन बाई, मी मनावर नाही घे का. हा तुम्ही आता आहे ना माई मालकीन नाही तुम्ही बर का. हा आता तुम्ही ना मा सामान आहे. सामान हा म्हणजे सामान म्हणजे तुम्हीच आहे ना माई राणी. राणी हा राजा ही राणी. जाके रानी से प्यार हो गया, पहली नजर में चिट्ठी आती है, रानी का तमाशा देखता है राजा की रानी से. हा हा? गाणं चांगले. हा मग बरोबर का. आता आहे ना आता घरी गेले आंघोळ करा. हा हा काही रूम करून जाते. नाही मी ना आता जाते घरी. तुम्ही बी आराम करा, तुम्हाला आजचा दिवस सुट्टी आहे. आणि मग तुम्ही फोन केला का लगेच येईल मी. हा हं? चालेल. हा नका चिंता करू तुम्ही भाड्याची. नाही नाही हा
येऊ का मग? हा जा तुम्हाला यायला सोडी तर गेली बाई. मला काय आनंद झाला. ना 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 नी ना 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 नी ना नी ना 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 नी ना 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 नी ना 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 नी ना नी ना. जाऊ दे. आईला मालकीन लई बाग मागायच्या तयारीत होती. काय खवळायची काय वावधानच होतं एक. आईला पण ह्या गणपतराव ना मालकीन खुश केली. आता बालही वाचलं आणि प्रियमय भेटलं. टेन्शनच नाही गणपतराव. आता आहे ना असं गणपतराव ना खपाखप घातलं काढलं. लय भारी वाटलं. मालकीन बाई तर म्हण मरेपर्यंत राहा. आता भाडंही देऊ नका. वरून प्रियमय भेटलं गणपतरावला. बालही चुकलं. आता काय फुकटच्या रूम मध्ये राहायचंय. आता मजाच मजा. आता घेतो झोपून.